मंडळी नमस्कार. मी अभय गोरे, जबलपूर. आजच्या या मराठी साहित्य अकादमीच्या आभासीय कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करताना, आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे. कोरोनाच्या प्रदीर्घ पार्श्वभूमीवरती मराठी साहित्य अकादमीनं अनेक सुंदर आणि विविध असे कार्यक्रम फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रसारित केलेले आहे. आणि हे सर्व कार्यक्रम आपण सर्वांनी आवर्जून बघितले तर आहेच, आणि या कार्यक्रमांना दादसुद्धा दिलेली आहे. या झालेल्या कार्यक्रमाच्या पुष्पमाळेमध्ये आज आपण एक नवीन पुष्प गुंफत आहोत. त्याचे नाव आहे स्वाधीनतेकडून स्वतंत्रतेकडे. 15 ऑगस्ट अर्थात स्वतंत्रता दिवस हा आपल्या देशाचा मोठा सण, मोठा उत्सव. आपण मोठ्या हिरिरीनं आणि मोठ्या उत्साहानं हा सण साजरा करतो. परंतु आजच्या या सणाचं महत्त्व विशेष आहे आणि आपला आनंद द्विगुणित करणारा आहे. कारण आजचा यावर्षीचा हा स्वतंत्रता दिवस 75वा अर्थात अमृत महोत्सवी वर्षाचा हा सण आहे. या निमित्तानं आपण या देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं, ज्या क्रांतिवीरांनी आपली आहुती दिली, त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव पण व्यक्त करणार आहोत. आजच्या या आभासीय कार्यक्रमाच्या टप्प्यात पुढे आपण एक सुंदर देशभक्तीनं ओथंबलेलं गीत ऐकणार तर आहोतच. त्याशिवाय आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज जे आम्ही वक्ते आमंत्रित केलेले आहेत, राष्ट्रीय चिंतक माननीय डॉक्टर सदानंद सप्रे यांच्या व्याख्यानाचा सुद्धा आपण आस्वाद घेणार आहोतच. पण तत्पूर्वी मराठी साहित्य अकादमीचे निर्देशक माननीय उदयजी परांजपे यांना मी सादर विनंती करतो की त्यांनी मराठी साहित्य अकादमीच्या या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय उदय परांजपेजी. नमस्कार. येत्या 15 ऑगस्ट म्हणजे परवा ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत संपूर्ण देशात आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. त्या अंतर्गत संगीत, नृत्य, नाटक इत्यादी कला प्रकार आणि त्याचबरोबर व्याख्यान, परिचर्चा, संगोष्ठी या माध्यमातून देखील विषय प्रस्तुती होणार आहे. आज आपण अशाच एका विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पण आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का? आपण मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत का? आपले स्वतःचे असे तंत्र म्हणजेच स्वतंत्र असे विकसित झाले आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे आज आपणास आजच्या व्याख्यानात प्रख्यात वक्ते व राष्ट्रीय विचारक आदरणीय सदानंदजी सप्रे यांच्या माध्यमातून मिळणार आहे. सदानंदजींचा विस्तृत परिचय अभय गोरेजी करून देणार आहेतच, पण मी एवढे सांगू इच्छितो की मी ह्यापूर्वी सदानंदजींची वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने ऐकली आहेत आणि मला असे आढळले की कितीही क्लिष्ट विषय असो, तो अत्यंत सोप्या पद्धतीने ते श्रोत्यांसमोर मांडतात. आज सदानंदजींनी मराठी साहित्य अकादमीला आपला बहुमूल्य वेळ दिला आणि एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपले विचार मांडून ते आमचे मार्गदर्शन करणार आहेत. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आज एक सुंदर गीत, स्वतंत्र भारत, सुंदर भारत, संस्कृत भारत, उज्जैनच्या अर्चना आपटे तिवारी आणि चमू सादर करणार आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमात निवेदन करणारे जबलपूर येथील श्री दत्त भजन मंडळाचे सचिव व प्रसिद्ध विचारक श्रीयुत अभय गोरे
ह्याचे आभार. आणि आपण श्रोतेजन हो, जे सातत्याने आमचा कार्यक्रम पाहतात, आपला अभिप्राय कळवतात, आपले शतशः धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद उदयजी. आपल्या आजच्या व्याख्यानाचे वक्ते आहेत माननीय डॉक्टर सदानंद दामोदर सप्रे. आपले मराठी साहित्य अकादमीच्या वतीनं स्वागत आणि अभिनंदन. डॉक्टर सदानंद सप्रे हे एक राष्ट्रीय चिंतक व सामाजिक विचारक आहेत. आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भोपाळमधून सेवानिवृत्त झालेले ख्यातिलब्ध प्राध्यापक आहात. आपण एक उत्तम वक्ते तर आहातच, त्यासोबत आपण सिद्धहस्त लेखकसुद्धा आहात. अखंड भारत आणि सामाजिक समरसता के पुजारी महात्मा फुले ही पुस्तके आपण लिहिलेली असून ती प्रकाशितही झालेली आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विषयावर आपले हिंदीमध्ये टेक्स्ट बुक प्रकाशित झालेले आहे. मी डॉक्टर सप्रे यांना सादर विनंती करतो की राष्ट्रभक्ती गीतानंतर आपण लगेचच आपल्या व्याख्यानास आरंभ करावा. तत्पूर्वी सौ अर्चना आपटे तिवारी राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असे गीत आपणासमोर सादर करतील. मराठी साहित्य अकादमीच्या वतीनं सौ अर्चनाताईंचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. सौ अर्चना आपटे तिवारी या उज्जैनचे ख्यातिलब्ध ध्रुपद गायक स्वर्गीय श्री रामचंद्र आपटे यांच्या कन्या आहेत. संगीताची आवड आपणास लहानपणापासूनच असून तो छंद आपण प्राणपणाने जपलेला आहे. आपल्यासोबत तबल्यावर संगत करीत आहे पंडित माधव तिवारी आणि हार्मोनियमवर संगत करीत आहे डॉक्टर रोहित चावरे. सौ अर्चनाताईंच्या सुमधुर गीतानंतर व्याख्यान अविलंब आरंभ होईल याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी ही विनंती. आता मी गीत सादरीकरणासाठी सौ अर्चनाताईंना आमंत्रित करतो. सौ अर्चनाताई, धन्यवाद. स्वतंत्र भारत, सुंदर भारत, संस्कृत भारत देश. स्वतंत्र भारत, सुंदर भारत, संस्कृत भारत देश. रिपुशी लढता चढतो ह्याला, रिपुशी लढता चढतो ह्याला, वीर श्री आवे. स्वतंत्र भारत, सुंदर भारत, संस्कृत भारत देश. सुरंग गंधित पुष्प फलानी वनराजी नटती. गहू साळीला शाळू डाळीला उपमाना जगती. सुरेख पक्षी सुरेख गाऊनी, सुरेख पक्षी सुरेख गाऊनी, श्रावणांतो शविती. मुक्त झरण्यांना शांत नद्यांना, मुक्त झरण्यांना शांत नद्यांना, स्वातंत्र्याची प्यास. स्वतंत्र भारत, सुंदर भारत, संस्कृत भारत देश. तीन
वर्षी आम्ही स्वतंत्र भारत सुंदर भारत संस्कृत भारत देश स्वतंत्र भारत देश सुंदर भारत देश. सगळ्यांना नमस्कार. तुम्हा सर्वांना स्वाधीनता दिनाच्या निमित्ताने हार्दिक अग्रिम शुभेच्छा. यावर्षी 75वा दिन असल्यामुळे थोडे जास्त महत्त्व या दिवसाचं होऊन जातं. 75, 50, 75, 100 असं. तर या निमित्ताने एका महत्त्वाच्या विषयावर थोडंसं आज आपण विचार करणार आहोत. स्वाधीनतेकडून स्वतंत्रतेकडे वाटचाल. मराठी साहित्य अकादमी तर्फे हा सगळा कार्यक्रम होत आहे. त्याचे निदेशक माझे मित्र श्री उदय परांजपे यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या विषयावर बोलण्यासाठी ऑप्शन दिलं आणि आज व्यवस्थित इथे रचना पण केलेली आहे. तर या इथल्या रेकॉर्डिंगच्या रचनेमध्ये सुद्धा साहित्य अकादमीच्या ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे त्या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. 2 शब्द आहेत, स्वाधीनता आणि स्वतंत्रता. साधारणतः आपण समान अर्थ मानून हे दोन्ही शब्द वापरतो. कधी स्वाधीनता म्हणतो, कधी स्वतंत्रता म्हणतो. पण थोडंसं जे विचारवंत लोक असतात त्यांनी त्यामध्ये काही अंतर आहे का, आणि अंतर असेल तर काय अंतर आहे, असा विचार काही लोक करू शकतात. आणि मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये जे श्रोतावृंद आहे ते या श्रेणीचे आहेत सगळे. आणि त्यामुळे कमीत कमी आजच्या श्रोत्यांनी या 2 शब्दांमधलं अंतर काय आहे ते समजून घेणं उपयोगी ठरेल. स्वअधीन आणि दुसरा शब्द आहे परअधीन. हे 2 शब्द मिळून एक शब्द बनतो. तो स्वअधीन मिळून स्वाधीन झालं आणि परअधीन मिळून पराधीन झालं. भारतावर इंग्रजांचं शासन होतं म्हणजे ते परके होते. त्यांचं शासन होतं म्हणजे भारत त्यांच्या अधीन होता. म्हणून आपण म्हणतो की भारत पराधीन होता. आता 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपण स्वअधीन झालो म्हणजे शासनकर्ते आपलेच लोक राहतील, भारतातले लोक राहतील. त्याआधी शासनकर्ते कोण होते? इंग्रज होते, परके होते, बाहेरचे होते. म्हणून आपण पराधीन होतो आणि आता आपल्या लोकांचं शासन आलं. त्यामुळे आपण स्वअधीन म्हणजे स्वाधीन झालो. स्वतंत्रचा थोडासा वेगळा अर्थ आहे. यामध्ये सुद्धा 2 शब्द आहेत, स्व आणि तंत्र. तंत्र म्हणजे व्यवस्था, सिस्टम्स. म्हणजे भारतामध्ये ज्या काही सिस्टम्स राहतील, तंत्रे राहतील, व्यवस्था असतील, त्या सगळ्या स्व म्हणजे भारताच्या विचारसरणीवर, भारताच्या तत्वज्ञानावर आधारित असले पाहिजे. इंग्रजांचं राज्य होतं आधी, तर इंग्रजांनी ज्या प्रकारे इथल्या सिस्टम्स बनवल्या असतील ते त्यांचंच आहे. देर आउट. त्यांनी त्यांच्या हिशोबाने इथली सगळ्या तंत्र, सगळी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आता आपण स्वाधीन झालो. तर आता भारत जो आहे, भारताचा जो विचार आहे, भारताची जी विचारसरणी आहे, भारताची जी विश्वदृष्टी आहे, भारताचं जे तत्वज्ञान आहे, म्हणजे भारताचं जे स्व आहे
त्या आधारावर सगळ्या व्यवस्था आपल्या भारतातल्या उभ्या झाल्या पाहिजेत. त्याला आपण म्हणतो स्वतंत्र, आणि मग त्यातून शब्द निघतो स्वतंत्रता. जसं स्वाधीनमधून शब्द निघतो स्वाधीनता, तसं स्वतंत्रमधून शब्द निघतो स्वतंत्रता. आपण स्वाधीन तर झालो, पण थोडासा आपण विचार केला तर लक्षात येतं की सगळे सिस्टम, सगळी तंत्र, सगळ्या व्यवस्था जशा आधी होत्या, इंग्रजांच्या वेळेस होत्या, जवळजवळ तशाच आत्ता देखील चालू आहेत. त्यामध्ये लक्षात येण्याजोगा काही बदल आपण केलेला नाही. तर तो बदल झाला पाहिजे, आपल्या सिस्टममध्ये झाला पाहिजे, आपल्या व्यवस्थेमध्ये झाला पाहिजे, आपल्या तंत्रांमध्ये झाला पाहिजे. आणि जो भारताच्या विचारसरणीवर, भारताच्या तत्वज्ञानावर आधारित राहील, इंग्रजांच्या तत्वज्ञानावर नाही. तर ह्या सिस्टम्समध्ये बदल घडवून आणणं, याला म्हणतात. तसं झालं की मग म्हणू शकतो की आता आपण स्वतंत्र झालो. तर 15 ऑगस्ट 1947 आपण स्वाधीन झालो. आणि स्वतंत्रतेच्या दिशेने पहिलं एक महत्वाचं पाऊल आपण उचललं, ते 26 जानेवारी 1950, ज्याला आपण गणतंत्र दिवस म्हणतो. भारताचं एक लिखित संविधान, आणि ते आपण स्वीकारलं या दिवशी, आणि म्हणून आपण 26 जानेवारीला गणतंत्र दिवस साजरा करतो. तर गणतंत्र दिवस वेगळा, स्वाधीनता दिवस वेगळा. स्वाधीनता म्हणजे शासक कोण राहतील, बाहेरचे लोक राहतील की आपले लोक राहतील, त्यानुसार स्वाधीनता की पराधीनता हे ठरतं. आपण स्वाधीन झालो, पण स्वतंत्र अजून जसे व्हायला पाहिजे नव्हते झालं. मग आपलं संविधान निर्माण झालं. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांची फार मोठी भूमिका होती, त्याबद्दल सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहीत आहे. संविधान कमिटी होती, एक समिती होती पूर्ण, पण सगळ्यांना माहीत आहे की या न त्या कारणामुळे बाकीचे जे त्याचे सभासद होते, संविधान निर्माणासाठी जी कमिटी बनली होती त्याचे जे सभासद होते, त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माणाच्या दृष्टीने सर्वात जास्त मेहनत केली, अतिशय जास्त. आणि म्हणून आपण त्यांना संविधानाचे निर्माते म्हणतो. त्यात जरा देखील अतिशयोक्ती नाही आहे, संविधानाचे निर्माते. तर संविधान, आमचा देश आता कसा चालेल, काय नियम राहतील, म्हणजे एक प्रकारे तंत्र काय राहील, देश पुढे जाईल तर त्याचं तंत्र काय राहील, व्यवस्था कशा राहतील, ह्याचं एक सर्वात मोठं पाऊल आपण 26 जानेवारी 1950 त्या दिवशी उचललं. आणि म्हणून 26 जानेवारीला आपण गणतंत्र दिवस साजरा करतो. थोडंसं स्वाधीनतेबद्दलही थोडासा विचार केला पाहिजे की आपण स्वाधीन, पूर्णपणे स्वाधीन झालो का, विचार करावा लागेल. अगदी थोडक्यात सांगायचं झालं, लाहोरमध्ये काँग्रेसने, आता काँग्रेसच्या लिडरशिप खाली, त्यांच्या लिडरशिपमध्ये स्वाधीनतेसाठी जे जे लोक काही करू इच्छित होते ते सगळे लोक त्यामध्ये सामील झाले. त्यामुळे एक प्रकारे स्वाधीनतेसाठी ज्यांना काही करायचं आहे ते सगळे काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र व्हायचे. सगळ्या प्रकारचे विचारांचे लोक त्यांच्या झेंड्याखाली यायचे, काँग्रेसच्या. तर इट वॉज नॉट ए पार्टी, इट वॉज ए सॉर्ट ऑफ फोरम टू ट्राय टू गेट इंडिपेंडन्स. एक मंच होता, ज्या लोकांना त्यासाठी काही करायचं आहे ते सगळे या मंचाखाली येणार, अशी ही काँग्रेस होती. त्या काँग्रेसनी 1929 साली आपल्या लाहोर अधिवेशनामध्ये एक ठराव पास केला होता, आणि तो ठराव पूर्ण स्वाधीनतेसाठी होता. पूर्ण स्वाधीनता, अर्धवट नाही. त्यामध्ये स्वाधीनता सुद्धा पूर्ण आणि संपूर्ण भारताची स्वाधीनता, असे पूर्णमध्ये हे दोन त्याचे अर्थ येतात.
की संपूर्ण भारत स्वाधीन झाला पाहिजे आणि पूर्णपणे स्वाधीन झाला पाहिजे. त्याला म्हणतात पूर्ण स्वाधीनता. तो काँग्रेसनी 1929 साली हा ठराव पास केला होता आपल्या अधिवेशनामध्ये. खूप महत्वाचा ठराव होता. 1940 मध्ये एक मुस्लिम लीग, आता इतिहास फार जास्त जाण्याची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मुस्लिम लीग ते फुटीरतावादी राजनीतिक दल होता. फुटीरतावादी की आम्ही वेगळे आहोत. ते म्हणायचे की आम्ही सगळ्या मुसलमानांचे प्रतिनिधी करतो आहोत, पण खूप मोठ्या संख्येने मुसलमान हे मुस्लिम लीगमध्ये नव्हते. काँग्रेसमध्ये होते, इतर ठिकाणी पण होते, पण ते क्लेम करायचे. आणि त्यांनी 1940 साली याच लाहोरमध्ये एक ठराव पास केला. कोणता ठराव होता? ज्याला लोक म्हणायला लागले की मुस्लिम लीगनी पाकिस्तान ठराव पास केला 1940 लाहोर अधिवेशनामध्ये. बघा, लाहोरचं थोडं महत्व वाढलं, कारण काँग्रेसचा ठराव सुद्धा 1929 साली पूर्ण स्वाधीनतेचा तो देखील लाहोरलाच झाला. आणि 1940 मुस्लिम लीगचा ठराव की आम्हाला वेगळा पाकिस्तान पाहिजे, वेगळा देश पाहिजे म्हणजे पाकिस्तान पाहिजे, म्हणून त्याला पाकिस्तान ठराव असं म्हटलं गेलं. आता हा ठराव पास झाल्यानंतर स्वाभाविकपणे त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर पत्रकार लोक विचारतात, व्हॉट इज युअर रिॲक्शन? की मुस्लिम लीगनी पाकिस्तान ठराव पास केला आहे, व्हॉट इज युअर रिॲक्शन? पंडित जवाहरलाल नेहरूंची एक विशेषता होती की उत्स्फूर्त आणि परफेक्ट प्रतिक्रिया लगेच ते द्यायचे, आणि मोजक्या शब्दांमध्ये आणि सुयोग्य शब्दांमध्ये. ही त्यांची विशेषता होती जवाहरलाल नेहरूंची. तर जेव्हा त्यांना विचारलं गेलं की मुस्लिम लीगने असा ठराव पास केला आहे, पाकिस्तान ठराव, व्हॉट इज युअर रिॲक्शन? तर त्यांनी मोठं उत्तर नंतर दिलं, पण दोन विशेष त्यांच्या रिॲक्शन्स होत्या. द फर्स्ट रिॲक्शन वॉज, दोज हू टॉक ऑफ पार्टिशन लिव्ह इन पॅराडाईज ऑफ फूल्स. हे जवाहरलालजींचे शब्द आहेत. जे विभाजनाच्या गोष्टी करतात ते मूर्खांच्या स्वर्गात राहून राहिले. म्हणजे त्यांच्या हिशोबाने विभाजन होणं अशक्य आहे, क्या बात करते हो. आणि दुसरी त्यांची रिॲक्शन जी होती, पाकिस्तान फॅन्टॅस्टिक नॉनसेन्स, विलक्षण मूर्खता. ही पण जवाहरलालजींचीच प्रतिक्रिया होती. का? की त्यावेळेस पाकिस्तान बनेल असं काहीही दिसत नव्हतं. विस्तारात मी जाऊ शकत नाही, वेळेची मर्यादा आहे, पण आपल्याला साधारणतः ही सगळी माहिती आहे. पण 1947 साली 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री जेव्हा आपण स्वाधीन झालो, तेव्हाच देशाची फाळणी झाली, पार्टिशन. अत्यंत दुःखदायक ही घटना, हा प्रसंग. देशाची फाळणी, देशाचे तुकडे. कोणाही देशभक्ताला सहन होत नाही अशी ही गोष्ट होती. म्हणजे पूज्य महात्मा गांधी तर म्हणाले होते की पार्टिशन जे आहे, भारत विभाजन जे आहे ते माझ्या डेड बॉडीवरच येईल. याचा अर्थ होता की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत फाळणी होऊ शकणार नाही, मी होऊ देणार नाही, हे महात्मा गांधी म्हणाले. तर जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी इत्यादी हे सगळे आपले जे महापुरुष आहेत, आणि ह्यांच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा सगळे, की देशाचे दोन तुकडे व्हावे, फाळणी व्हावी, हे कोणालाही मान्य नव्हतं. एक प्रकारे अगतिकतेने हे मान्य केलं गेलं. एव्हरीबडी नोज अबाउट इट. आता बघा ना, फाळणी झाल्यानंतर ज्या लाहोरमध्ये काँग्रेसचा पूर्ण स्वाधीनतेचा ठराव पास झाला होता, ते लाहोर आज भारतात नाही, ते लाहोर आज पाकिस्तानमध्ये. दैव दुर्विलास यालाच म्हणतात. तर हे फाळणी झाली म्हणजे
आपली स्वाधीनता जी आहे ती अपूर्ण स्वाधीनता आहे, पूर्ण स्वाधीनता नाही. तर जे देशभक्त लोक आहेत त्यांनी कुठेतरी मनामध्ये, हृदयामध्ये हा विचार ठेवला पाहिजे की ही फाळणी संपली पाहिजे. केव्हा होईल, कसं होईल, ठीक आहे, वेळ येत जाईल, त्याप्रमाणे होत जाईल, पण एक इच्छा ही असली पाहिजे, तीव्र इच्छा असली पाहिजे की फाळणी नष्ट झाली पाहिजे आणि भारत पुन्हा अखंड झाला पाहिजे. जगाच्या इतिहासात अशा गोष्टी झालेल्या आहेत. जर्मनीचं दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे 2 तुकडे झाले, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी. 2 देश वेगळे वेगळे होऊन गेले. बर्लिनमध्ये ते मोठी त्यांनी भिंत उभी केली की इथे लोक तिथे जाऊ शकत नाही, तिथले लोक इथे येऊ शकत नाही. पण त्या लोकांनी हा विचार नाही केला की आता ही फाळणी झाली, लेट अस ऍक्सेप्ट इट. आजच्या तारखेला आताच ऑलिम्पिक आपलं संपलं. एकेकाळी देशांची नावं त्यांना कुणाला किती पदकं मिळायची, तर एकेकाळी पूर्व जर्मनीच्या पदकं वेगळी लिहिली जायची, वेगळा देश होता. पश्चिम जर्मनीची पदकं वेगळी लिहिली जायची, तो देखील वेगळा देश होता. पण 20-30 वर्षापूर्वी परिस्थिती बदलली. त्यांनी जे काही केलं असेल, प्रयत्न तर केले, त्याशिवाय ते शक्य नाही. आणि जर्मनी पुन्हा एक झालं, अखंड झालं. ती बर्लिनमध्ये जी मोठी भिंत बांधली होती, उभी केली होती, ती सगळ्या लोकांनी तोडून टाकली, नेस्तनाबूत केली. आणि आज जे ऑलिम्पिक संपलं आहे त्याच्या देशांची नावं आपण पाहू तर पूर्व जर्मनी हा देश कुठेही नाही दिसणार, पश्चिम जर्मनी हा देश कुठेही नाही दिसणार. दिसतं ते फक्त जर्मनी. म्हणजे जर्मनीचं एकीकरण झालं, विभाजन झालं, एकीकरण झालं. असंच व्हिएतनामचं सुद्धा झालेलं आहे. विभाजन झालं, एकीकरण झालं. भारताचं देखील विभाजन झालंय. आपण एकीकरणासाठी काही विचार का करू नये? म्हणून हा विषय थोडक्यात तुमच्या पुढे मी मांडला की कमीत कमी विभाजन झालं आहे या संबंधी कुठेतरी मनामध्ये, हृदयामध्ये काहीतरी टोचताय की नाही. आणि काहीही करून काय होईल माहित नाही, पण भारत पुन्हा एक झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे. हा विचार आपल्या लोकांच्या हृदयामध्ये असला पाहिजे की नाही, असला पाहिजे. आणि म्हणून थोडक्यात हा विषय तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे कसं होईल, केव्हा होईल वगैरे तो एक स्वतंत्र विषय आहे, मोठा विषय आहे. आज त्या संबंधात आपल्याला जास्त विचार करण्याची गरज यासाठी नाही की आपला विषय दुसरा आहे की स्वाधीनतेकडून स्वतंत्रतेकडे वाटचाल. म्हणून थोडक्यात स्वाधीनता आपली पूर्ण नाहीये, अपूर्ण आहे. हे कुठेतरी आपण लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक पिढीने ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक पिढीची ही जबाबदारी राहील की ही जी हृदयातली वेदना आहे विभाजनाची, भारत विभाजनाची, ती नवीन पिढीच्या देखील हृदयात पोचवणे हे जुन्या पिढीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून स्वाधीनतेच्या दिवशी ह्या प्रकारचा देखील विचार लोकांपुढे आला पाहिजे. म्हणून तुमच्याकडे थोडक्यात हा विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला. पण जसं आपण विचार केला की स्वतंत्रता त्या दिशेने मोठं पाऊल आपण पहिलं उचललं ते गणतंत्र दिवस 26 जानेवारी 1950. पण दॅट्स नॉट द एंड ऑफ इट. इनफॅक्ट दॅट इज सॉर्ट ऑफ ए बिगिनिंग. ती सुरुवात आहे की देशाला स्वतंत्र बनवण्याच्या दिशेने, की सगळ्या प्रकारचे जे सिस्टम्स आहेत ते भारतीय विचारांवर आधारित असले पाहिजे. आपण थोडासा जर विचार केला, थोडक्यात विचार करू, ज्याला आपण शिक्षण तंत्र म्हणतो, शिक्षण व्यवस्था म्हणतो, एज्युकेशन सिस्टम म्हणतो. आज कोणालाही विचारा तर सगळे म्हणतात की अरे आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे ते सगळं ते मेकॉले सारखं आजही चालू आहे. यावर लोक खेद देखील व्यक्त करतात. मेकॉलेचं नाव घेतलं जातं. मेकॉले कोणाला सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण ते मेकॉलेचं नाव आपण कधीपर्यंत घेणार? अरे तो मेकॉले गेला, आता मेकॉले गेला तर इंग्रजांचं शासन गेलं. मग आपण हे शिक्षण व्यवस्था ती भारतीय विचारांप्रमाणे का नाही बनवू शकत? बनवली पाहिजे. आता त्या दिशेने मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्ताने खूप लोकांकडून सजेशन्स मागितले आहेत आणि त्या दिशेने पावलं उचलली जातात.
आपल्या देशाची एक फार मोठी विशेषता आहे की शासकांप्रमाणे आपला देश नाही चालत. शासक कोणीही असो, देशातील सगळ्या ज्या व्यवस्था असतात त्या समाज आधारित, शासन आधारित नाही. अँड दिस इज वन ऑफ द मेजर रिझन्स. एका कवीनी म्हटलं आहे ना, एका उर्दू कवितेमध्ये, यूनान मिस्र रोमा सब मिट गए जहां से, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. म्हणजे आमची जी हस्ती आहे, आमचं जे अस्तित्व आहे, आमचे जे आपलेपण आहे, स्वपण आहे, ते नाही संपलं. युनान, मिस्र, रोमा असे अनेक देश आहेत जगामध्ये की ज्यांचं स्वत्व संपून गेलं. ते देश आहेत, पण तो देश त्यांच्या ज्या मूळ विचार त्यांचे होते त्यानुसार आज ते देश चालत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की युनान, मिस्र, रोमा सब मिट गए जहां से, जगातून सगळे संपून गेले. म्हणजे संपून गेले या अर्थाने की ते त्यांचे जे विचार होते त्या आधारावर ते देश आता चालत नाही, कोणत्या तरी दुसऱ्या विचारांच्या आधारावर ते चालू राहिले. आणि मग तो शायर म्हणतो, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. तर हे ज्या कुछ बात आहे त्यामध्ये आपलं भारताचं भारतपण, स्वत्व, हे जे टिकून आहे त्या टिकून राहण्यामध्ये अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्वाचं कारण आहे की भारतामध्ये समाज हा शासनोन्मुख नसतो. भारतातल्या ज्या व्यवस्था आहेत त्या शासक नाही ठरवत, समाज ठरवतो. तर एज्युकेशन सिस्टम म्हणा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम म्हणा, कोणत्याही सिस्टमचं नाव घ्या, तर शासक कोणीही असला तरी ते शासकांवर आधारित नसल्यामुळे, या सगळ्या सिस्टम शासकांवर आधारित नसल्यामुळे समाजावर आधारित आहेत. आणि त्यामुळे आमचं स्वत्व आम्ही टिकवून ठेवलेलं आहे, स्वत्व टिकवून ठेवलेलं आहे. आता आपल्याला सगळ्या व्यवस्था आपल्या हिशोबाने, आणि म्हणूनच एक आणखीन असं म्हटलं जातं बघा की एक वाक्य आहे, तुम्हाला प्रत्यक्षात पाहूनच सांगतो. हो कोऊ नृप हमे का हानी. कधी कधी ह्याचा लोक वेगळाच अर्थ घेतात, तो अर्थ नाही. ह्याचा असा अर्थ घेतला जातो की परकीय शासक आले तरी सुद्धा आम्हाला काही फरक पडत नाही, असं त्याचा अर्थ नाही. हो कोऊ नृप म्हणजे परकीय आपल्यामध्ये आहे त्याच्या आधीपासून ही स्थिती आहे की कोणीही शासक असला, कोणीही राजा असला तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम त्या प्रकारचा होत नाही. कारण काय की आम्ही शासकांवर अवलंबूनच नाही. भारताचा जो समाज आहे तो समाजावरच आधारित आहे, शासकांवर आधारित नाही. आणि म्हणून बाहेरचे एवढे शासक येऊन जवळजवळ 1000 वर्ष भारतावर बाहेरच्या लोकांचं शासन होतं, तरी देखील भारताचं भारत पण टिकून आहे की नाही. आणि म्हणून हो कोऊ नृप हमे का हानी. आता आज आपल्याला जर सिस्टम्स, तंत्र सगळे भारतानुकूल बनवायचे आहेत तर हे फक्त आपण शासकांवर सोडायचं का की आम्ही इलेक्शनमध्ये वोट दिलं, गव्हर्नमेंट निवडली गेली, आता ते इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट, व्हाय शुड यू बॉदर अबाउट दॅट. भारतामध्ये हा विचार नाही आणि हा विचार नसला पाहिजे. गव्हर्नमेंट आपल्यातर्फे करतील काय, पुष्कळ काही करतील, करूनही राहिले, पण याचा अर्थ हा नाही की आम्ही समाजातल्या लोकांनी त्यामध्ये काहीही कंट्रीब्यूट करायचं नाही. आता प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक माणूस कंट्रीब्यूट नाही करू शकत. आणि त्यामुळे जे विचारवंत लोक असतात आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जे सामील होतात ते साधारणतः विचारवंत या श्रेणीचे असतात. देवाने त्यांना बुद्धी विशेष दिलेली आहे. त्या बुद्धीचा सदुपयोग त्यांनी देशाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी सुद्धा केला पाहिजे.
स्वतःचं करिअरसाठी तर बुद्धीचा उपयोग आपण करतोच, त्यात काही वावगं नाही. पण दॅट शुड नॉट इन द एंड ऑफ इट. ह्या सगळ्या कौशल्याचा उपयोग, सगळ्या क्षमतांचा उपयोग देशासाठी आणि समाजासाठी पण झाला पाहिजे की नाही? की शासक आहे इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी. भारताबाहेरचे लोक असा विचार करू शकतात, भारताच्या लोकांनी हा विचार नाही करायचा, कारण ती आपली पद्धत नाही, आपली विचारसरणी नाही. आणि म्हणून आपल्यापैकी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण थोडे तरबेज असू, एक्सपर्ट असू, त्या त्या क्षेत्राचं तंत्र व्यवस्था बनण्यामध्ये वी शुड ऑल्सो ट्राय टू कंट्रीब्यूट. देर आर मेनी वेज. खूप अशा प्रकारचे आपण मार्ग शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल हे शिक्षा पद्धती, त्यामध्ये काहीतरी आपण ज्यांना त्या प्रकारचं गती आहे, त्या दिशेने गती आहे. कुणी प्रशासन व्यवस्था, समवन इज व्हेरी गुड इन ॲडमिनिस्ट्रेशन, हाऊ एन ॲडमिनिस्ट्रेशन शुड बी रन. तो त्यांनी जे कुणी ॲडमिनिस्ट्रेशनच्या भारतीय सिस्टम कसं असलं पाहिजे हे जे लोक ठरवत असतील, त्यांनी त्या लोकांशी काहीतरी संगनमत करून, त्यांच्याशी काहीतरी कोऑर्डिनेशन करून आपले सजेशन्स दिले पाहिजेत. काही मान्य केले जातील, काही मान्य केले जाणार नाही. इट हार्डली मॅटर्स. बट देअर शुड बी द कंट्रीब्युशन फॉर ईच इंडिव्हिज्युअल हू हॅज दॅट काइंड ऑफ कॅपॅबिलिटी. तर अशा प्रकारे आपल्या विशिष्ट क्षमतेनुसार आपण कोणत्या सिस्टम चेंजेसमध्ये काही ना काही कंट्रीब्यूट करू शकतो, हा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे. पण एक आणखीन गोष्ट आहे की जी आपण सगळे लोक करू शकतो. विचारवंत तर करू शकतो, इतरही लोक करू शकतात. आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ज्याला म्हणतात, एक मी थोडासा इंग्रजी शब्द वापरीन, नंतर मराठीत बोलीन. याला म्हणतात डिकॉलनायझेशन ऑफ द इंडियन माइंडसेट. आता एक प्रकारची वैचारिक मानसिक गुलामी आपल्यामध्ये आलेली आहे. आपल्याला अनेकदा ते कळत देखील नाही. जर कुणी आपल्याला सांगितलं, अरे मग आपल्या लक्षात, अरे खरोखरीच हे तर एका प्रकारे गुलामगिरीचं लक्षण आहे, वैचारिक गुलामगिरीचं लक्षण आहे, मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. आणि मी स्वतः तसं करून राहिलो, कारण मला माहीतच नाही की दिस इज ऑल्सो ए टाईप ऑफ वैचारिक गुलामी. आणि हे जे माइंडसेट आहे हे बदलणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं माइंडसेट, म्हणजे आपण जो विचारसरणी आहे, ती विचारसरणी भारताच्या चष्म्यातून आपण जगाला पाहिलं पाहिजे, भारतालाही पाहिलं पाहिजे. ब्रिटनच्या किंवा अमेरिकेच्या चष्म्यातून नाही पाहिजे. याला म्हणतात की भारतीयपण. तर हे भारतीयपण जपून ठेवण्यासाठी आपल्याला ती कळलं तर पाहिजे की आपल्यामध्ये त्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. मी 2-3 व्यावहारिक उदाहरणं सांगतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि त्या 2-3 उदाहरणांच्या आधारे तुम्ही अशी आणखी 8-10 उदाहरणं पाहू शकता. अँड देन यू कॅन मेक अमेंड्स अकॉर्डिंगली. कुणाही विद्यार्थ्याला विचारा की तू एक त्रिकोण काढ, तो त्रिकोण काढेल. त्यांना म्हणतो ह्याला नाव दे, तो नाव देईल ABC. तू म्हणाल नाही, हे तर इंग्रजी झालं ABC, तू मराठीत नाव दे. तर 90-95% मुलं मुली मराठीत नाव दे असं म्हटलं तर काय लिहितील? अ ब क. आणि ABCचं ट्रान्सलेशन करून दिलं. हे ABC का देतो नाव? कारण ही रोमन मुळाक्षर आहेत, जे इंग्रजी भाषा ज्यामध्ये ती रोमन मुळाक्षर आहेत, त्यातली पहिली 3 ABC, म्हणून ABC दिलंय. आता जर मराठीत नाव द्यायचं आहे तर ह्या इंग्रजीच्या ABCचं ट्रान्सलेशन द्यायचं की मराठीतली जी मुळाक्षरं आहेत, व्यंजन, स्वर सोडून द्या, व्यंजनातली जी पहिली 3 अक्षरं आहेत ती कोणती आहेत? क ख ग. तर जेव्हा आपण म्हणतो की बाळा जरा मराठीत नाव दे रे, तर त्यांनी क ख ग दिलं पाहिजे, पण तो देतो अ ब क. याला म्हणतात एका प्रकारची मानसिक गुलामी. छोटंसं उदाहरण वाटू शकतं, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून माइंडसेट बनतं.
आणि मग ते माइंडसेट पश्चिमेच्या चष्म्यातूनच सगळं पाहणं सुरू करतं. म्हणून अशा छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली, म्हणतात ना, टेक केअर ऑफ पेनीज, पाऊंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स. छोट्या गोष्टींची काळजी घेत राहा, मोठ्या गोष्टी आपोआप सुधारल्या जातील. ऑल्दो आपोआप अगदी नाही होत, थोडेसे त्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं, पण मग ते सोपं होतं. एक आणखी उदाहरण देतो की आपण पश्चिमेच्या चष्म्यातून कसं पाहतो. काही देशांचे जे ग्रुप्स असतात त्यांना नावं दिली जातात. तर एक ग्रुप आहे गल्फ कंट्रीज ज्याला म्हणतो, एक नाव ते गल्फ कंट्रीज आहे, त्याला मिड ईस्ट कंट्रीज सुद्धा म्हटलं जातं. आता हे मिड ईस्ट का म्हणतात त्याला? कारण हे युरोपियन लोकांनी नाव दिलेलं आहे. तो युरोपसाठी हे जे गल्फ कंट्रीज आहेत, दे आर ऑन द ईस्टर्न साइड. पण इट इज नॉट फार ईस्ट, इट इज मिड ईस्ट. कारण गल्फ कंट्रीजच्या पूर्वेकडे सुद्धा भारत आहे, जपान आहे, कोरिया आहे, अनेक देश आहेत. सो दे शुड नॉट बी कॉल्ड ॲज ईस्टर्न कंट्री, अँड सो दे कॉल इट ॲज मिड ईस्ट कंट्रीज. पण हे मिड ईस्ट कंट्रीज कोणासाठी? हे युरोपसाठी आहे. आपण तर भारतात आहोत. तर भारताच्या दृष्टीने ह्या ज्या गल्फ कंट्रीज आहेत त्या कोणत्या दिशेला आहेत? पश्चिम दिशेला आहेत. आणि थेट पश्चिमेकडे नाही करते, ह्याच्या पश्चिमेकडे सुद्धा अमेरिका आहे वगैरे. त्यामुळे जर भारतवाल्यांना नाव द्यायचं असेल, भारताच्या लोकांना नाव द्यायचं असेल ह्या देशांच्या समूहाला, तर कोणचं नाव दिलं गेलं पाहिजे? मिड वेस्ट. पण सरसकट भारतातले लोक काय म्हणतात? मिड ईस्ट. इंग्रज लोक म्हणतात ना, आम्ही पण म्हणतो. याला म्हणतात वैचारिक आणि मानसिक गुलामी. अशा छोट्या तुम्ही शोधू शकता, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. भारतासंबंधी चांगली माहिती असली पाहिजे की नसली पाहिजे? असली पाहिजे. अरे आधी माहिती तर प्राप्त करा. माहिती मिळाल्यानंतर मग तत्वज्ञान वगैरे समजू शकता. तत्वज्ञान विचारसरणी जरा हाय लेवलचं काम आहे, प्रत्येक नाही समजू शकत. पण भारतासंबंधी माहिती तर सगळ्यांना असली पाहिजे की नाही? आज भारतासंबंधी माहिती सगळ्यांना आहे का? कोणाही शाळेतल्या विद्यार्थ्यापुढे 2 शब्दांचं उच्चारण करा आणि त्यांना विचारा की तुमच्या मनात हे शब्द ऐकल्यानंतर कोणाचं नाव येतं. आणि ते 2 शब्द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटल्याबरोबर सर्वांच्या मनामध्ये आयझॅक न्यूटन हेच नाव येतं. कोणाही एकाच्या मनामध्ये 1-2 असतील एक्सेप्शनल, त्यांच्या मनामध्ये भास्कराचार्यचं नाव येईल. कोण आहे हा भास्कराचार्य? न्यूटननी ज्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स सिद्धांताचा आविष्कार केला होता, त्या न्यूटनच्या शेकडो वर्षांनी भास्कराचार्यांनी सेम सिद्धांत आणि त्यांनी प्रतिपादित केला, त्याच्या पुस्तकामध्ये आहे आणि आता जग मान्य करतंय. यस, he has invented this law of gravitational force much before Newton. भास्कराचार्य. जे मी म्हणतो ना की शिक्षण पद्धती सुद्धा त्यात बदल, असे सुद्धा बदल त्यामध्ये झाले पाहिजेत ना, की भारताच्या लोकांना व्हॉट इज देअर रिअल स्टेटस, व्हॉट इज देअर रिअल कंट्रीब्युशन इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ, इन ऑल फील्ड्स ऑफ नॉलेज, व्हॉट इज देअर कंट्रीब्युशन. भारतातल्या लोकांना तर माहीत असलं पाहिजे. मी उदाहरण एक दिलंय, तुम्ही अशी 25 उदाहरणं पाहू शकता. म्हणून शिक्षण पद्धतीमध्येही बदल झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत. आता हे तज्ञ लोकांचं काम आहे. पण हे आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे ह्याची जाणीव तर झाली पाहिजे ना. अरे हो, आपल्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानसिक गुलामी आहे आजही. आता बघा, आपण जन्मदिवस साजरा करतो. आपली जी दिवस वगैरेची पद्धत आहे, कुणालाही आज आपल्या तिथीप्रमाणे आज काय विचारलं तर नाही सांगू शकत आहे. ठीक आहे, रोजचं नाही माहीत, पण कमीत कमी जे मुख्य दिवस असतात आपल्या जीवनातले, जन्मदिवस, विवाहाचा दिवस वगैरे, असे जे मुख्य दिवस आहेत ते आपल्या पंचांगाप्रमाणे आपण माहीत असलं पाहिजे की नाही आपल्याला. आपल्यापैकी किती लोकांना ते माहीत असतं. आता हे बघा, नववर्ष
आपल्या पद्धतीप्रमाणे केव्हा सुरू होतं. इतर देशांमध्ये बघा, इव्हन चायनाचं सुद्धा मी उदाहरण देतो. दे सेलिब्रेट चायनीज न्यू इयर, द एंटायर चायनीज कम्युनिटी. आता 1 जानेवारी ठीक आहे, पश्चिमेच्या लोकांनी त्यांचं वर्चस्व होतं, सगळ्या वर्चस्व होता देश विश्वामध्ये, ठीक आहे, त्यांनी 1 जानेवारी सुरू केलं, ठीक आहे. कुणाला सेलिब्रेट करायचं असेल तर वन कॅन सेलिब्रेट 1 जानेवारी ऑल्सो ॲज न्यू इयर. बट व्हाय ओनली 1 जानेवारी? चैत्र शुद्ध प्रतिपदा का नाही? आपल्या लोकांना माहीत देखील नसतं की चैत्र शुद्ध प्रतिपदा केव्हा आहे. सेलिब्रेट करणं तर विसरून आहे. तिथीप्रमाणे माझा जन्मदिवस तिथीप्रमाणे केव्हा मला स्वतःला माहीत नसतं. माझं लग्न केव्हा झालं मला माहीत नसतं. मी 6 डिसेंबर 4 जानेवारी असंच लक्षात ठेवतो. चैत्र वैशाख याप्रमाणे आपण लक्षात ठेवतो का? ही पण एक प्रकारची गुलामगिरी आहे. त्यांच्या चष्म्यानी सगळं पाहणं झालं. अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून मग मोठ्या मोठ्या गोष्टी, या सिस्टमचं मी सांगितलं. एक महत्वाचा मुद्दा मी घेतो, कारण संपूर्ण जग त्या दृष्टीने भारताकडे पाहून राहिलं आहे की भारत कॅन टीच अस. याला म्हणतात पाथ ऑफ डेव्हलपमेंट. आज देर इज वन वे इज नोन ॲज द वेस्टर्न पाथ ऑफ डेव्हलपमेंट and another way is known as भारतीय path of development. आणि जे जगातले विद्वान आहेत या संबंधातले, मी फक्त भारतातल्या लोकांची गोष्ट नाही करत आहे, जगातले विद्वान काय म्हणतात की भारत आम्हाला सांगू शकतो की व्हॉट शुड बी द पाथ ऑफ डेव्हलपमेंट सो दॅट देर वोंट बी एनी अदर प्रॉब्लेम. There will be only development but no other problems. आणि आज काय म्हणून राहिलंय, जो वेस्टर्न पाथ ऑफ डेव्हलपमेंट भारतासकट सगळे लोक वापरून राहिले आहेत. आणि त्यामुळे आज पर्यावरणासंबंधी किती प्रकारचे प्रश्न उभे झालेले आहेत. आणखी खूप प्रश्न उभे झालेले आहेत. म्हणजे प्रगती तर होते, विकास तर होतोय, पण त्याबरोबर मोठे मोठे प्रॉब्लेम्सही क्रिएट होऊन राहिले आहेत की नाही. आणि ते का म्हणतात की भारत आम्हाला ह्यातनं मार्ग दाखवू शकतो, असं ते का म्हणून राहिले? बिकॉज दे नो दॅट भारत हॅज अ हिस्ट्री ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स, की जिथे भारत खूप विकसित अवस्थेत आहे, पण भारताच्या त्या विकासामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स कुठेही कधीही उभे झालेले नाही. की ओझोन लेअरवाला जो प्रॉब्लेम येतो, मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. वर्ल्ड कॉन्फरन्सेस ह्या प्रॉब्लेम्ससाठी आयोजित केले जातात आणि त्यामध्ये लोक म्हणतात की वी हॅव टू फॉलो द पाथ ऑफ भारत फॉर डेव्हलपमेंट, नॉट द वेस्टर्न पाथ. अल गोर जो होता तो तर अगदी स्पष्टपणे म्हणाला आहे, वी हॅव बीन ऑन द रॉंग ट्रॅक फॉर लास्ट 300 years. अल गोर जे अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते, आजही आहेत आणि खूप मोठं काम करून राहिलेत हे पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये, इकॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये. खूप मोठं नाव, जगामध्ये मोठं नाव आहे, आदराने घेतलं जातं. ते म्हणून राहिलेत वी हॅव बीन ऑन द रॉंग ट्रॅक फॉर लास्ट 300 years. इट इज टाइम टू स्टॉप, रिथिंक अँड टर्न टू ईस्ट फॉर गायडन्स. का म्हणून राहिले 300 वर्ष? कारण हा जो पश्चिमी धरतीचा विकास पथ आहे तो साधारणतः 300 वर्ष जुना आहे. मी विस्तारात नाही राहत, 300 वर्ष जुना आहे. आणि तो म्हणतोय यू हॅव बीन ऑन द रॉंग ट्रॅक फॉर लास्ट 300 years. यू हॅव रिअलाइज्ड. आणि कोण ह्यातनं रस्ता दाखवू शकतं? वी हॅव टू टर्न टू ईस्ट फॉर गायडन्स. टर्न टू ईस्ट म्हणजे काय? टर्न टू भारत. ॲज सिम्पल ॲज दॅट. कारण त्यांच्या ईस्ट साईडला पुष्कळ देश आहेत, आफ्रिकन देश आहेत, चायना पण आहे, बट दे मीन भारत. पण भारताच्या लोकांनी भारताचं विचारसरणी काय आहे त्यानुसार जर भारत पुढे नाही आला. आपण डॉक्टर कलामांचं नाव घेतो, त्यांचं स्वप्न विजन 2020, म्हणजे हे T20 मॅच संबंधी नाही हा.
त्यांनी 20-25 वर्षात पहिले लिहिलेलं पुस्तक आहे डॉक्टर कलामांनी, विजन 2020, की 2000 तेव्हा 2020 हे जवळजवळ 25 वर्ष पुढे होतं. तर त्यांचं स्वप्न की सन 2020 मध्ये माझा प्रिय भारत हा कसा असला पाहिजे, विकसित देश म्हणून त्याची मान्यता झाली पाहिजे. आज विकासशील देश म्हणून आपली मान्यता आहे, विकसित देश म्हणून आपली मान्यता नाही आहे. तर स्वप्न की आपला देश विकसित झाला पाहिजे, पण त्यांचं जे वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे. आणि ते आपल्यासारख्या विचारवंत लोकांनी त्यावर खरोखरीच भरपूर विचार करणं आणि त्यानुसार कृती करणं गरजेचं आहे. ते म्हणतात माय ड्रीम, त्यांचं म्हणणं असायचं की स्वप्न पहा, देशासाठी स्वप्न पहा आणि मोठं स्वप्न पहा, छोटं स्वप्न नका. तर हे त्यांचं स्वप्न होतं की 2020 मध्ये माझा भारत कसा होईल. तर ते म्हणतात माय भारत शुड बी ए डेव्हलप कंट्री बाय 2020. आता 2021 आलं म्हणून त्या पुस्तकाचे एक रिवाइज व्हर्जन पण येऊन गेलेलं आहे, व्हिजन 2020 अँड बियॉन्ड या नावाने रिवाइज व्हर्जन आलं. कारण आता पुढचा विचार करावा नाही, 2020 पण नाही झालं, काही हरकत नाही, 2030 पर्यंत होऊ शकतं का, 2040 पर्यंत होऊ शकतं का. दॅट ड्रीम, दॅट स्वप्न शुड कंटिन्यू. पण त्यांचं म्हणणं आहे की भारत शुड बी, तर 2020 आपण म्हणू शकतो इन नियर फ्युचर, भारत शुड बी ए डेव्हलप कंट्री इन नियर फ्युचर. पण इथे त्यांचा फुलस्टॉप नाही आहे, इथे त्यांनी कॉमा आहे आणि त्यांचं वाक्य अजून पूर्ण झालं नाही. तो पुढचा भाग अत्यंत महत्वाचा आहे आजच्या विषयाच्या दृष्टीने. whose roots should be based in its rich cultural heritage. या कल्चरल हेरिटेजमध्ये सगळं समाहित होऊन जातं. आपला प्राचीन काळापासूनचा आत्तापर्यंतचा इतिहास, आपले महापुरुष, त्यांचं कंट्रीब्युशन, सगळं त्यामध्ये आपल्या मान्यता आहेत, आपली विचारसरणी आहे, आपली विश्वदृष्टी आहे, पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी आहे, सगळं यामध्ये समाहित होतं. रिच आपली ही जी कल्चरल हेरिटेज आहे ही पुअर नाही आहे. म्हणून ते म्हणतात भारत शुड बी ए डेव्हलप कंट्री इन नियर फ्युचर, इन प्लेस ऑफ 2020 आय एम कॉलिंग इट एज नियर फ्युचर, हुज रूट्स आर बेस्ड इन इट्स रिच कल्चरल हेरिटेज. म्हणजे एका प्रकारे जे आपण म्हणतो की सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, सगळे जे सिस्टम्स आहेत, सगळी जी तंत्र आहेत ती भारतीय तत्वज्ञानावर, भारतीय विचारसरणीवर आधारित असली पाहिजेत. आणि त्यासाठी हा सगळा जो खटाटोप आहे, यात फक्त भारताचंच भलं नाही आणि भारताचा हा इतिहास आहे. भारत जेव्हा जेव्हा खूप वर झालेला आहे, उंच झालेला आहे, गेले 1000 वर्षाचा जो आपला संघर्षाचा काळ आहे तो जर आपण वगळला तर आपला जो सगळं जग मान्य करतं की कमीत कमी 5-6 हजार वर्ष पासून भारत हा उन्नत अवस्थेत आहे, उन्नत अवस्थेत. हा 1000 वर्ष जर आपण वगळले तरी 4-5 हजार वर्ष झाले ना, आणि उन्नत अवस्थेत आहे. पण कधीही आज जसे हे 300 वर्षांच्या विकास मार्गामुळे जसे मोठे मोठे प्रॉब्लेम्स की आता या पृथ्वीवर जीवनाचं अस्तित्व राहील की नाही राहणार इथपर्यंत प्रॉब्लेम्स उभे झालेले आहेत. आणि म्हणून ते म्हणाले वी हॅव टू टर्न टू ईस्ट फॉर गायडन्स. म्हणजे भारत आपल्या भारताच्या विचाराच्या आधारावर भारताने उन्नती केली पाहिजे. आपण ज्याला म्हणतो भारतीय विकास पथ. तर त्या विकास पथावर पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्या सिस्टम्स भारतीय विचारांवर आधारित असल्या पाहिजेत. याचा अर्थ हा नाही की पश्चिमेकडून काही शिकायचं नाही. आपल्या इथे तर आलो भद्राः क्रतवो यंतु विश्वता असं आपण म्हणतो ना. म्हणजे चांगले विचार जगात जिथून मिळतील ते आपण ग्रहण करायचं, पण ते आपल्याला सुसंगत बनवून ग्रहण करायचे, ॲज इट इज नाही करायचे, नक्कल नाही करायचे. तर भारताच्या विचारसरणीवर आपण पुढे जायचं. याचा अर्थ हा नाही होत की जगापासून दुसऱ्या देशापासून काहीही शिकायचं नाही. जे चांगलं आहे ते आपण शिकायचं.
त्याला भारताला अनुकूल बनवायचं आणि भारतामध्ये लागू करायचं आणि त्या आधारावर भारताने उन्नती करायची. आणि असा जो एक शक्तिशाली भारत राहील, हा भारत नेहमी बाकी कोणतेही देश घेऊन घ्या, ते जेव्हा शक्तिशाली होतात जगातल्या इतर देशांसाठी मोठे मोठे प्रॉब्लेम्स उभे करतात. तुम्ही अमेरिका म्हणा, रशिया म्हणा, चीन म्हणा, जर्मनी म्हणा, ब्रिटन म्हणा, कोणचंही नाव घ्या. जेव्हा जेव्हा हे खूप शक्तिशाली झाले, त्यांनी काय केलं? जगावर राज्य केलं, जगाला लुबाडलं, सगळं जगाला त्रासच दिलेला आहे ह्या प्रत्येक देशाचा. तुम्ही इतिहास पहा. आणि भारत कित्येक वर्ष हा एक प्रकारे ज्याला आजकाल नंबर 1 वगैरे आपण म्हणतो तसा नंबर 1 देश असून सुद्धा भारताने कोणाही देशाला कधी त्रास दिला आहे का? त्रास देणं तर सोडा, भारतामुळे इतर देशांना नेहमी काहीतरी शिकायला मिळालं आहे की नाही भारतीयांमुळे. आणि म्हणून बाकी देश जेव्हा शक्तिशाली होतात तेव्हा ते विश्वविजेते बनतात, आर्थिक दृष्टीने म्हणा किंवा सैनिक दृष्टीने म्हणा. पण भारत जेव्हा शक्तिशाली आणि 4000-5000 वर्ष आपले तसे आहेत, पण भारताला कोणीही विश्वविजेता नाही म्हणत, भारताला विश्वगुरु म्हणतात. का? कारण गुरु जसा रस्ता दाखवतो त्याप्रमाणे भारताने जगाला चांगला रस्ता दाखवलेला आहे. कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही केली, कोणत्याही प्रकारे त्यांना लुबाडणं वगैरे केलेलं नाही आहे, त्यांना गुलाम वगैरे केलेलं नाही आहे. आणि म्हणून जगात कुठेही जा तर भारताचा ह्या दृष्टीने आदर केला जातो, आजही केला जातो. तर भारताला पुन्हा त्या स्थितीत जर आणायचं असेल आणि भारत जेव्हा असा शक्तिशाली बनेल तो जगासाठी हा कधीही प्रॉब्लेम होणारच नाही. बाकी देश प्रॉब्लेम होऊन जातात, पण भारत शक्तिशाली झाला तर प्रॉब्लेम नाही. पण जगाला त्यामुळे खूप शिकायला मिळेल, खूप फायदे होतील. म्हणजे संपूर्ण जगाचं कल्याण, भारताचं कल्याण जेव्हा होतं त्यामुळे संपूर्ण जगाचं कल्याण होतं. पण भारताचं कल्याण होण्यासाठी भारताने जी उन्नती करायची आहे, जो विकास करायचा आहे, ज्या सिस्टमच्या आधारे विकास करायचा आहे, त्या सिस्टम भारतीय तत्वज्ञानावर आधारित असल्या पाहिजेत. या दृष्टीने आपल्या समोर हा विषय ठेवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे. आपण शून्य लोक आहात, जे सांगितलेलंही नाही त्या गोष्टी आपण समजून आणि त्यानुसार फक्त एक गोष्ट मी नमूद करून माझं भाषण संपवतो की फक्त विचार नाही करायचा, तो विचार कृतीत आणण्यासाठी आपण काही करू शकतो का, तो देखील विचार आपल्या सर्व लोकांनी केला पाहिजे. आणि दुसऱ्याकडे, शासनाकडे ह्याचं ते चुकतंय, त्याचं ते चुकतंय, हे सगळ्यात सोपं असतं. टू फाइंड फॉल्ट्स इन अदर्स. तर थोडंसं माझ्यामध्ये काहीतरी आहे का? जसं ते डिकॉलोनायझेशन वाला विषय आहे, अरे माझ्यामध्ये पण काहीतरी वैचारिक उलाढाल आहे ना, मी ती दूर करेन. आणि भारतीय विचाराच्या आधारावर मी काही कंट्रीब्यूट करू शकतो का टुवर्ड्स द चेंजेस इन द सिस्टम. आपण सगळे त्या योग्यतेचे आहोत. म्हणून ह्या 2 गोष्टी आपल्या सगळ्यांपुढे नमूद करून, आणि मला मराठी साहित्य अकादमीवाल्यांनी ह्या प्रकारचा प्रसंग दिला की मी आपले विचार लोकांपुढे ठेवू शकतो, त्याबद्दल त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करत आणि पुन्हा एकदा सगळ्या लोकांना, तुम्हा सर्वांना 75व्या स्वाधीनता दिवसाच्या अग्रिम शुभेच्छा व्यक्त करत मी आपलं भाषण संपवतो. सगळ्यांना नमस्कार.